मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून आता राऊतांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे। दिल्लीला फडणवीसांची गरज आहे असं विधान संजय राऊतांनी केलं। पंतप्रधानांकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी फडणवीसांना आग्रह केला जातोय असा दावा राऊतांनी केलेला आहे। घर बदलायचं म्हणजे आवराआवर करावी लागते असा टोला देखील राऊतांनी लगावलेला आहे। फडणवीसांच्या बाजूचे लोक देव पाण्यात घालून बसलेत असं महत्त्वाचं वक्तव्य देखील राऊतांनी केलंय। काही लोक शहा यांना भेटतात, राऊतांनी शिंदेंकडे सुद्धा बोट दाखवलेलं आहे। मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। जरी देवेंद्रजींना दिल्लीची गरज नसली, आवड नसली, तरी राष्ट्र त्यांना बोलावत आहे। भारतीय जनता पक्षाच्या भाषेमध्ये नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम आहे ना, ते राष्ट्र त्यांना साथ घालत आहे। कारण दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे, ढिसाळ आहे, गचाळ आहे, अकार्यक्षम आहे, हे तुम्ही पाहिलं। आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत, जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात। मी इथेच राहणार, तुमची खूप इच्छा असेल, पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतायत, त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं यासाठी देव पाण्यात घालून बसलेले आहेत। मी चांगल्या भावनेने बोलतोय, आमच्या सद्भावना आहेत, आमच्या त्यांच्याविषयी सद्भावना आहेत। त्या त्यांच्या सद्भावना नाहीत, ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतोय, असे बरेच लोक आहेत। जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात, तसे काही लोक अमित शहाना भेटतात जाऊन सारखे।